So what is antibiotics? So antibiotics are the chemical substances obtained from the microorganism such as bacteria and fungi that are able to inhibit the growth or kill the microorganisms. So antibiotics are widely used and frequently abused. And you have to remember that antibiotics are not the antipyretics. So many times that is a misnomer or misconception is there. Whenever we are going to start the antibiotics, then fever will subside. But antibiotics are not the antipyretics. You have to remember this very well. Next, what is ideal antibiotics criteria? So आयडियल अँटीबायोटिकचा क्रायटेरिया काय आहे तर त्याची एफिकसी चांगली पाहिजे, प्रोन एफिकसी पाहिजे, स्पेसिफिक फॉर द टार्गेट पॅथोजन्स, म्हणजे आपण जो पॅथोजन टार्गेट करणार आहे त्याच्यावर तो स्पेसिफिक पाहिजे. नंतर मिनिमल अल्टरेशन ऑफ द होस्ट नॅचरल फ्लोरा, देन इट शुड बी चीप, सेफ, ॲडिक्वेट ॲट द साईट ऑफ द इन्फेक्शन. जे आपल्याला टार्गेट करायचे इन्फेक्शन त्या साईटला ॲक्शन झाली पाहिजे त्याची. नंतर अँटीबॅक्टेरियल इफेक्ट इज नॉट इंटरफर्ड बाय द बॉडी फ्लुइड, एक्झुडेट्स, प्लाझ्मा, प्रोटीन, एन्झाईम्स अँड पर्सिस्ट फॉर अ लॉंग ड्युरेशन इन द ब्लड. जे अँटीबॅक्टेरियल आपण सुरू करतोय तर ते जे बॉडीमधले जे फ्लुइड्स येतं त्यांनी इम्पेअर्ड नाही झाले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर त्यांना रेझिस्टन्स पण डेव्हलप झाला नाही पाहिजे. लवकर रेझिस्टन्स डेव्हलप झाला तर ते अँटीबायोटिक लगेच निकामी होईल. तर रेझिस्टन्स पण नाही डेव्हलप झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कोणत्या पण रूटने देता आलं पाहिजे. सपोज आपण या इंजेक्टेबल सुरू केलं आहे तर ते ओरल पर आपल्याला देता यायला पाहिजे. तर कोणता पण पेशंट आल्यानंतर तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला स्वतःलाच पडले पाहिजेत की हे क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला पेशंट येतोय तर इज इट इन्फेक्शन, आलेल्या पेशंटला खरंच इन्फेक्शन आहे का. जर इन्फेक्शन आहेत तर इज इट अ बॅक्टेरियल इन्फेक्शन. जर अँटीबायोटिक सुरू करायचं आहे तर इन्फेक्शन आहे का, पहिल्या तर गोष्ट की इन्फेक्शन आहे का. इन्फेक्शनमध्ये काय काय आहेत आपल्याकडं, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यानंतर पॅरासायटिक इन्फेक्शन आहेत आणि अदर इन्फेक्शन्स. त्याच्या व्यतिरिक्त फिवर कशामुळे येतो आणखीन, इन्फ्लेमेशन एनिवेअर इन द बॉडी. त्याच्यानंतर मॅलिग्नन्सी. तर आहे का, हे काय आहे का. आपल्याला अँटीबायोटिक सुरू करायचं आहे ना तर मग सगळ्यात आधीच आपल्याला हे बघायचं आहे की इज इट इन्फेक्शन. त्याच्यानंतर इज इट बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का. नंतर इफ यस टेक ॲप्रोप्रिएट सॅम्पल फर्स्ट. जर तुम्हाला असं वाटतं की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर त्याचं सॅम्पल आधी तुम्ही कलेक्ट करा, म्हणजे कल्चरसाठी सॅम्पल कलेक्ट करा. जर तुम्हाला सस्पेक्टेड की UTI वाटतोय त्याला तर युरिन सॅम्पल पाठवा त्याचं कल्चरसाठी. तुम्हाला बॅक्टेरिया वाटतोय तर त्याचं ब्लड सॅम्पल पाठवा. तर जर त्याला थ्रोटला काही प्रॉब्लेम आहे तर त्याचं कल्चर थ्रोट स्वॅब पाठवा. नंतर व्हॉट इज द लाईकली इटिओलॉजिकल एजंट, त्याचा म्हणजे कशामुळे झालं हे तो तुम्ही विचार करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं अँटीबायोटिक ह्याला लागू होईल ह्याचा विचार झाला पाहिजे. आणि आपण ते बघणार आहेत कोणतं अँटीबायोटिक कधी सुरू करायचं. ऑल्सो कन्सिडर द सम एव्हिडन्स. नंतर इज अँटीबायोटिक नेसेसरी, सो युजफुल ओनली फॉर द ट्रीटमेंट ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन. तो अँटीबायोटिक कुठं काम करतं, फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तरच अँटीबायोटिकचा उपयोग आहे, अदरवाईज अँटीबायोटिकचा काही एक उपयोग नाही आहे. त्यानंतर नॉट ऑल फिवर्स आर ड्यू टू द इन्फेक्शन. हे एक लक्षात ठेवायला पाहिजे की नॉट ऑल फिवर्स आर ड्यू टू इन्फेक्शन. म्हणजे फिवर आला की इन्फेक्शनच असलं पाहिजे असं काही एक नाही आहे. फिवरचे n नंबर ऑफ कॉजेस आहे, त्याच्यातले इन्फ्लेमेशन, सिस्टमिक इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर्स, नंतर मॅलिग्नन्सीज हे पण अदर कॉजेस आहेत किंवा एनी अदर व्हायरल इन्फेक्शन्स. सो नॉट ऑल फिवर्स आर ड्यू टू द इन्फेक्शन्स. नंतर नॉट ऑल इन्फेक्शन्स आर ड्यू टू द बॅक्टेरिया. हे पण एक खूप महत्त्वाचं आहे की नॉट ऑल फिवर्स आर ड्यू टू द इन्फेक्शन्स अँड नॉट ऑल इन्फेक्शन्स आर ड्यू टू द बॅक्टेरिया. म्हणजे फक्त सगळे इन्फेक्शन जे होत येतं ते फक्त बॅक्टेरियामुळे होत नाहीत. अदर दॅन बॅक्टेरिया नंबर ऑफ आपण OPD बेसिसवर जे पेशंट बघतो तर 70 to 80% पेशंट्स आर ड्यू टू द व्हायरल इन्फेक्शन्स. देर इज नो एव्हिडन्स दॅट द अँटीबायोटिक्स विल प्रिव्हेंट सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन इन पेशंट्स विथ द व्हायरल इन्फेक्शन. आपण बऱ्याचदा कन्सिडर करतो की आता व्हायरल इन्फेक्शन आहे, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन बसेल. सो इट इज व्हेरी लेस लाईकली. फक्त जर इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट असेल तरच त्याच्यात सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन बसण्याची शक्यता असते. जो इम्युनो कॉम्पिटंट पेशंट आहे त्याच्यात काहीही शक्यता नसते. सो देर इज नो नीड टू स्टार्ट द अँटीबायोटिक्स इन दॅट पेशंट. द ट्रीटमेंट ऑफ सर्टन इन्फेक्शन्स माइट बी बेटर अचीव्ड विथ अदर मीन्स ऑफ सच ॲज सर्जरी. एक्झाम्पल डेब्रिडमेंट ऑफ द लोकल सेल्युलायटिस इन मॉडरेट कम्युनिटी अक्वायर्ड MRSA इन्फेक्शन्स ऑफ द स्किन. सपोज एखाद्या पेशंटला सेल्युलायटिस झालेला आहे तर त्याचं तुम्ही सर्जरी केली तर त्याला लवकर रिलीफ मिळेल रॅदर दॅन युजिंग n नंबर ऑफ अँटीबायोटिक्स. त्याचं मेन कॉज काय आहे, सेल्युलायटिस झालं आहे, त्याला डिब्राइडमेंट करा. तुम्ही डिब्राइडमेंट केलं की पेशंट ॲटोमॅटिकली बरा होणार आहे. त्यासाठी 2 अँटीबायोटिक, 3 अँटीबायोटिक, 4 अँटीबायोटिक यूज करून काहीच उपयोग नाही आहे. इंस्टेड ऑफ डू डिब्राइडमेंट प्रॉपरली अँड गिव्ह ओनली 1 अँटीबायोटिक प्रॉपरली. सेंड द कल्चर रिपोर्ट
and you can give the only single antibiotic and patient will improve immediately. So clue to the probable cause of the acute infection. तो कोणतं पण अक्यूट इन्फेक्शन असेल तर आपल्याला काय बघायचं आहे, एक तर ते बॅक्टेरियल असू शकतं, व्हायरल असू शकतं किंवा मलेरिया असू शकतं. हे तीनच आहेत आपल्या ओपीडी बेसिसमध्ये आपण काय बघतो ते हे तीनच गोष्टी असतात. तर आता हे बॅक्टेरियल आहे का व्हायरल आहे का मलेरिया हे फक्त हिस्ट्रीवरून आपल्याला कसं कळणार आहे ते बघूयात. तर डिग्री ॲट ऑनसेट ऑफ द फिवर पेशंट आलेला आहे त्याला हे विचारायचं आहे की फिवर कसा आहे बाबा तुझा, मॉडरेट फिवर आहे का हाय ग्रेड फिवर आहे हे बघायचं आहे. जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये फिवर स्टार्ट्स विथ मॉडरेट फिवर असतो. व्हायरलमध्ये आणि मलेरियामध्ये एकदम हाय ग्रेड फिवर असतो, म्हणजे 101 पर्यंत फिवर चालला जातो. त्याच्यानंतर रिदम कसा आहे, रिदम फिवरचा कसा आहे, बॅक्टेरियलमध्ये आणि व्हायरलमध्ये रेग्युलर रिदम असतो की 6-6 तासांनी 8-8 तासांनी फिवर रिपीट होतो. मलेरियामध्ये काय होतो 10-12 तासांनी 14 तासांनी असा इरेग्युलर असतो. त्यानंतर रिस्पॉन्स टू द पॅरासिटामॉल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पॅरासिटामॉल दिल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स कसा आहे पेशंटला. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ना ते व्हेरी पुअर रिस्पॉन्स असतो, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर पॅरासिटामॉल दिला तरी फिवर उतरत नाही. पण त्याच जागी जर व्हायरल जर असेल ना तर लगेच फिवर कमी होतो. तुम्ही पेशंट पण सांगतो की ताप गेल्यानंतर मला एकदम बरं वाटतं, किंवा जर बच्चू पेशंट असेल तर मदर पण सांगते की ताप आला ना तर एकदम सुकून जातो, तो ताप गेल्यानंतर एकदम खेळत असतो, म्हणजे दॅट इज अ व्हायरल. किंवा मलेरियामध्ये काय होतं इरॅटिक रिस्पॉन्स असतो, मध्ये कधी पॅरासिटामॉल दिलं एक वेळेस थांबन ताप दुसऱ्या वेळेस थांबणार नाही. पण व्हायरलचं काय असतं की टिपिकली रिस्पॉन्स टू द पॅरासिटामॉल इज व्हेरी गुड आणि बॅक्टेरियलमध्ये रिस्पॉन्स टू द पॅरासिटामॉल इज व्हेरी पुअर. त्याच्यानंतर जे नेक्स्ट स्टेप आहे इंटरफेब्राईल स्टेट. तुम्हाला विचारायचं पेशंटला की इंटरफेब्राईल स्टेटमध्ये कसा असतो पेशंट. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर डेफिनेटली तो सिकच राहतो पेशंट. व्हायरलमध्ये नॉर्मल असतो, मलेरियामध्ये पण नॉर्मल असतो, म्हणजे ज्यावेळेस ताप नसेल त्यावेळेस व्हायरलमध्ये प्लेफुल असतो, मलेरियामध्ये पण तो प्लेफुलच असतो. पण जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर इट इज अ सिक लुकिंग असतो तो. त्याच्यानंतर प्रोग्रेस ऑन डे 3 और डे 4. त्याचं डिसीजचं प्रोग्रेस कसं होतं डे 3 और डे 4ला. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर तो तसाच परसिस्ट करतो. व्हायरल इन्फेक्शन डे 3 और डे 4ला सिम्पटम्स दाखवायला सुरुवात होते. सपोज कॉमन कोल्ड आहे तर कॉमन कोल्ड काय होतं सुरुवातीला ताप येतो, नंतर घसा दुखतो आणि त्याच्यानंतर डे 3 डे 4ला त्यांना कफ किंवा स्नीजिंग वगैरे सुरू होतं आणि ते बेटर पण व्हायला सुरू होतात डे 3 डे 4ला. आणि मलेरियामध्ये प्रोग्रेस कसा असतो व्हेरिएबल प्रोग्रेस असतो. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट हिस्ट्री व्हायरलमध्ये खूप महत्त्वाची आहे की एका घरातल्या एका मेंबरला जर झालं काही सर्दी खोकला झालेला असेल किंवा लूज मोशन झालेले असतील तर व्हायरलमध्ये होऊ शकतात. फॅमिली हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॉन्टॅक्ट हिस्ट्री. आणि एक्सटेंट ऑफ द डिसीज. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर बॅक्टेरियल कुठंतरी लोकलाइज होतो. सपोज तुम्हाला UTI असेल तर तो म्हणजे इन्फेक्शन असेल तर ते UTIचं असेल तर युरिन ट्रॅक्टमध्ये तो लोकलाइज होतो. जर टॉन्सिल्समध्ये असेल तर टॉन्सिलायटिसमध्ये लोकल होतो. जर मेनिंजायटिस झालं तर मेनिंजायटिस. जर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये असेल तर निमोनिया म्हणून लोकलाइज होतो. म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन लोकलाइज होतात म्हणजे होतातच. इट विल टेक टाईम सो मेनी टाईम्स. डे 3 डे 4ला ते लोकलाइज होतात. सो यू हॅव टू सी द एक्सटेंट ऑफ द डिसीज लोकलाइज. व्हायरलमध्ये काय असतं जनरलाइज सिम्पटम्स असते, म्हणजे त्याला सर्दी झालेली असते, त्याला खोकला झालेला असतो, त्याला GI अपसेट असतो, लूज मोशन पण सुरू झालेले असते. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या सिस्टीम मोर दॅन वन सिस्टीम्स आर इन्वॉल्ड इन द व्हायरल इन्फेक्शन. सो यू हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज अ बॅक्टेरियल इन्फेक्शन और व्हायरल इन्फेक्शन और मलेरियल इन्फेक्शन. आता सपोज बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर तुम्हाला माहिती आहे की इथं अँटीबायोटिक रोल आहे, अँटीबायोटिकचा रोल आहे. जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर देर इज नो रोल ऑफ द अँटीबॅक्टेरियल. किंवा मलेरिया आहे, मलेरियामध्ये तुम्ही n नंबर ऑफ अँटीबायोटिक दिले इट विल नॉट वर्क. बट जर मलेरिया आहे आणि तुम्ही फक्त एक अँटी मलेरियल दिलं सो पेशंट विल गेट इमिजिएटली रिलीफ. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्रॉपर डायग्नोसिस यू कॅन डू फ्रॉम दिस चार्ट ओनली. गॉट इट. नेक्स्ट. सो नेक्स्ट बघूयात आपण इंडिकेशन्स फॉर द अँटीबॅक्टेरियल थेरपी काय आहेत. सो 3 इंडिकेशन दिलेले आहेत त्यांनी, डेफिनेटिव्ह थेरपी, इम्पेरिकल थेरपी आणि प्रोफायलॅक्टिक थेरपी. सो आता डेफिनेटिव्ह थेरपी कधी द्यायची आपल्याला, इम्पेरिकल थेरपी कधी द्यायची आणि प्रोफायलॅक्टिक थेरपी कधी देणार हे बघूयात. नेक्स्ट. सो व्हॉट इज डेफिनेटिव्ह थेरपी. दिस इज फॉर द प्रूव्हन बॅक्टेरियल इन्फेक्शन. जे प्रूव्ह झालेले आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शन त्यांच्यासाठी ही डेफिनेटिव्ह थेरपी आहे. Attempt should be made to confirm the bacterial infection by means of staining, secretions, fluids, exudates, cultures and sensitivity, serological test and other test. तुमचं मेन एम काय आहे की डायग्नोसिस करणं. मग डायग्नोसिस तुम्ही त्याला सिम्पटम्स काय आहे तर त्याच्यावरून डायग्नोसिस करू शकतात. युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर तुम्ही युरिन त्याची पाठवायची, त्याला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहेत किंवा इम्पायमा आहे तर त्याचे फ्लुइड्स पाठवायचे. तर पण तुम्हाला प्रॉपर बॅक्टेरियोलॉजिकल एक्झामिनेशन म्हणजे बॅक्टेरियोलॉजिकल डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. आणि बॅक्टेरियोलॉजिकल डायग्नोसिस झालं तर तुम्ही डेफिनेटिव्ह थेरपी सुरू करू शकता.
बेस्ड ऑन द रिपोर्ट्स अ नॅरो स्पेक्ट्रम लिस्ट टॉक्सिक इझी टू ॲडमिनिस्टर चीप ड्रग शुड बी प्रिस्क्राईब. तुम्हाला एकदा कळालं की त्या ऑर्गॅनिझम काय आहे तर त्यानंतर फक्त काय करायचं तुम्हाला नॅरो स्पेक्ट्रम लिस्ट टॉक्सिक इझी टू ॲडमिनिस्टर चीप ड्रग शुड बी प्रिस्क्राईब. नंतर इम्पेरिकल थेरपी. आता इम्पेरिकल थेरपी कधी सुरू करणार आपण. इम्पेरिकल अँटीबॅक्टेरियल थेरपी शुड बी रेस्ट्रिक्टेड टू द क्रिटिकल केसेस व्हेन टाइम इज इनएडिक्वेट फॉर आयडेंटिफिकेशन अँड आयसोलेशन ऑफ द बॅक्टेरिया अँड रिजनेबली स्ट्रॉंग डाऊट ऑफ द बॅक्टेरियल इन्फेक्शन एक्झिस्ट. ज्यावेळेस तुमच्याकडे क्रिटिकल पेशंट येतोय तुमच्याकडे वेळच नाही काही पाठवायला तर त्यावेळेस तुम्ही इम्पेरिकल अँटीबायोटिक थेरपी सुरू करू शकता. म्हणजे तुमच्याकडे वेळच नाही पण तुम्ही स्ट्रॉंगली सस्पेक्ट करतायत की पेशंटला बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्या इन्स्टन्सेसला यू कॅन स्टार्ट विथ द इम्पेरिकल थेरपी. In such a situation, drugs that cover the most probable infective agents should be used. Next. And lastly, prophylactic therapy. So, antimicrobial prophylaxis is administered to susceptible patient to prevent the specific infection that can cause the detrimental effect. जर असं वाटतं की तुम्हाला हे पेशंट डिटेरिओरेट होऊ शकतं पुढे जाऊन तर त्याच्यात प्रोफायलॅक्टिक थेरपी आपण वापरू शकतो. तर इन ऑल दीज सिच्युएशन्स ओनली नॅरो स्पेक्ट्रम अँड स्पेसिफिक ड्रग्स आर यूज. It should be remembered that there is no single prophylaxis to prevent all possible bacterial infections. म्हणजे सिंगल कोणता ड्रग नाही आहे की सगळे तुम्ही प्रोफायलॅक्टिकली वापरू शकतो. आपण बऱ्याचदा म्हणतो की चला व्हायरल इन्फेक्शन आहे प्रोफायलॅक्टिकली हे देऊया ते देऊया पण देअर इज नो नीड. प्रोफायलॅक्सिस कुठं देऊ शकता तुम्ही. सोअर थ्रोट आहे रिमॅटिक फिवर रिमॅटिक हार्ट डिसीज किंवा रिमॅटिक फिवर डेव्हलप होऊ शकतात तर त्या केसमध्ये आपण देतो प्रोफायलॅक्टिकल. अदरवाईज देअर इज नो नीड. नेक्स्ट व्हॉट इज अँटीबॅक्टेरियल. So there are more than thousands of antibacterials available today and each one has its own spectrum of activity, adverse effect, profile and cost. The prescriber should consider many factors before prescribing an antibacterial agent so as to make the treatment most effective with least adverse effects and cost. तुमचं मेन एम काय आहे की त्याला रिझल्ट पण मिळाला पाहिजे अफोर्डेबिलिटी पण त्याची मेंटेन झाली पाहिजे आणि दॅट ॲडवर्स इफेक्ट्स पण कमी राहिले पाहिजेत. सो दॅट इज द मोटो ऑफ दी अवर ट्रीटमेंट. नेक्स्ट. So what are the factors affecting the antibiotic prescribing? The following factors should be considered while prescribing an antibacterial agent. तर काय काय फॅक्टर्स आपण बघणार आहे. साईट ऑफ इन्फेक्शन कोणतं आहे त्याचं. दुसरं टाईप ऑफ इन्फेक्शन काय आहे. तिसरं सेव्हिरिटी ऑफ इन्फेक्शन काय आहे. नंतर चौथं आयसोलेट अँड इट्स सेन्सिटिव्हिटी. त्याच्यानंतर सोर्स ऑफ इन्फेक्शन कुठे आहे. नंतर होस्ट फॅक्टर्स काय आहेत आणि ड्रग रिलेटेड फॅक्टर्स काय आहेत का हे सगळं आपण बघणार आहोत. नेक्स्ट. सो साईट ऑफ इन्फेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक मेडिकलमध्ये डिक्टम आहे रूल ऑफ थंब म्हणतो आपण त्याला. एनी इन्फेक्शन अबो द डायफ्रॅम इज कॉज बाय द कोकाय अँड ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. डायफ्रॅमच्या वरचे जेवढे इन्फेक्शन आहेत ना ते कशामुळे होतात एक तर कोकायमुळे होऊ शकतात किंवा ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझममुळे होऊ शकतात. आणि बिलो द डायफ्रॅम जे आहेत इन्फेक्शन बिलो द डायफ्रॅम आर कॉज बाय द बॅसिलाय अँड ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स ऑल्दो देअर आर सम फ्यू एक्सेप्शन्स आर देअर. पण हे लक्षात ठेवा दिस इज अ रूल ऑफ थंब. अबो द डायफ्रॅम इट इज कॉज बाय द कोकाय अँड ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स and below the diaphragm it is caused by the bacilli and gram negative organisms. म्हणजे आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला अँटीबायोटिक ठरवता येतं. नेक्स्ट. तो इन्फेक्शन अबो द डायफ्रॅम काय येतं रिस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स येतं. सो रिस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये सगळ्यात मोस्ट कॉमनली काय येतं स्ट्रिप्टोकॉकस पायोजन्स स्ट्रिप्टोकॉकस निमोनी आणि स्ट्रिप्टोकोकाय म्हणजे जे रिस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा निमोनिया जे करता येतं. अपार्ट फ्रॉम दिस मेनिंजायटिस हे सगळे काय येतं ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत. ह्याला ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमसाठी आपण कोणते अँटीबायोटिक वापरणार येतं. एक तर पेनिसिलिन्स वापरू शकतो. तर नावडेज पेनिसिलिनचा यूज आपण कमी केलेला आहे. तर पेनिसिलिनच्या ऐवजी आपण सिफॅलोस्पोरिन्स मॅक्रोलाइट्स अँड टेट्रासायक्लिन्स आर द ड्रग ऑफ चॉईस. तो सिफॅलोस्पोरिन्समध्ये फर्स्ट जनरेशन सिफॅलोस्पोरिन्स आर व्हेरी गुड ॲट द ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स अँड मॅक्रोलाइट्स ऑल ऑफ यू नो दॅट अझिथ्रोमायसिन क्लॅरिथ्रोमायसिन रॉक्झिथ्रोमायसिन आर द मॅक्रोलाइट्स अँड देन टेट्रासायक्लिन. इन टेट्रासायक्लिन डॉक्झिसायक्लिन इज द drug of choice. Next. Infection below the diaphragm is examples include urinary tract infection आहे intra-abdominal sepsis आहे pelvic infections येतं. हे सगळे जे आहेत ते काय येतं below diaphragm and it is caused by the E. coli. E. coli is a gram negative organism. Then Klebsiella, Proteus, Pseudomonas हे सगळे जे आहेत काय आहे ते ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि ह्याच्यावर काय ट्रीटमेंट ऑफ चॉईस काय एक तर तुम्ही क्विनोलोन्स देऊ शकतात. क्विनोलोन्समध्ये काय येतं येस व्हेरी गुड लिओफ्लॉक्झॅसिन सिप्रोफ्लॉक्झॅसिन ऑल फ्लॉक्झॅसिन ग्रुप दॅट इज अ क्विनोलोन्स. त्याच्यानंतर अमायनोग्लायकोसाइड्स. अमायनोग्लायकोसाइड्समध्ये कोणते येतात अमिक ॲसिन जंटामायसिन नेटिलमायसिन ऑल मायसिन. त्याच्यानंतर थर्ड जनरेशन सिपॅलोस्पोरिन्स सेप्ट्रॅक्झोन सेफ्रॉक्झाईन. त्याच्यानंतर मेट्रोनिडाझोल इज ऑल्सो ॲक्टिंग अगेन्स्ट दी ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम अनएरोबिक ऑर्गॅनिझम्स and alone or in combination are useful in these infections. So हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे whether it is a
अबो द डायफ्राम इन्फेक्शन आहे का बिलो द डायफ्राम आहे. अबो द डायफ्राम असेल तर ग्रॅम पॉझिटिव्हमुळे होतं, बिलो द डायफ्राम असेल तर ग्रॅम निगेटिव्हमुळे होतं. मग त्याच्यानुसार तुम्हाला अँटीबायोटिक्स चॉईस करता येते. नेक्स्ट, then site of the infection. There are certain sites where the infection tends to be difficult for the treatment. In such cases, higher dose, more frequent administration, longer duration antibacterial combinations and lipophilic antibacterials may be have to be used. Suppose meningitis आहे, UTI आहे, पायलोनेफ्रायटिस आहे, तर तुम्हाला साईट ऑफ इन्फेक्शन माहिती झाली तर त्याचा ड्युरेशन, लॉंग ड्युरेशन ट्रीटमेंट द्यावं लागते. ॲटलीस्ट 10 to 14 days यू हॅव टू गिव्ह द ट्रीटमेंट. सो यू शुड नो की साईट ऑफ इन्फेक्शन काय आहे. नेक्स्ट, देन टाईप ऑफ इन्फेक्शन. इन्फेक्शन कॅन बी लोकलाइज ऑर एक्सटेन्सिव्ह. इन्फेक्शन कसं आहे, लोकलाइज इन्फेक्शन आहे का एक्सटेन्सिव्ह इन्फेक्शन आहे. त्याच्यानंतर माइल्ड इन्फेक्शन आहे का सिव्हिअर इन्फेक्शन आहे. नंतर सुपरफिशियल इन्फेक्शन आहे का डीप सिटेड इन्फेक्शन आहे. अक्यूट इन्फेक्शन आहे, सब अक्यूटेड आहे का क्रॉनिक इन्फेक्शन आहे. आणि एक्स्ट्रासेल्युलर आहे का इंट्रासेल्युलर आहे. हे सगळं कशासाठी माहिती पाहिजे आपल्याला. फॉर एक्सटेन्सिव्ह, सिव्हिअर, डीप सिटेड, क्रॉनिक अँड इंट्रासेल्युलर इन्फेक्शन, हायर अँड मोर फ्रिक्वेंट डोस इज रिक्वायर्ड, लॉंगर ड्युरेशन ऑफ थेरपी अँड कॉम्बिनेशन ऑफ लायपोफिलिक ड्रग्स मे हॅव टू बी यूज. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यायची आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचे ड्रग्स पण चूज करायचे. नेक्स्ट, देन सिव्हिअर इन्फेक्शनमध्ये काय येतं, तुमचं सगळं बॅक्टेरिया येतात, पायमिया येते, सेप्सिस सिंड्रोम येतो, शॉक येतात, एनी अपसेस इन द बॉडी, निमोनियाज, पायलोनेफ्रायटिस, हे सगळे जे आहे ते तुमचे सिव्हिअर इन्फेक्शन्समध्ये येतात. नेक्स्ट, सो इन ऑल सच सिच्युएशन देअरफॉर अटेम्प्ट्स शुड बी मेड टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द इन्फेक्टिंग organism from the site as well as the blood by staining the cultures. In treating the severe infection, drugs should be administered by only intravenous route to ensure the adequate blood levels. जेवढं पण सिव्हिअर इन्फेक्शन आहे तर त्या सिव्हिअर इन्फेक्शनमध्ये तुम्हाला पेशंटला इंडोर करून IV ड्रग्स थेरपी द्यायची आहे. त्याच्यात तुम्हाला ओरली देऊन काहीच उपयोग होणार नाही आहे. तर एनी सिव्हिअर इन्फेक्शन यू हॅव टू स्टार्ट विथ द IV ड्रग्स ओनली. अँड बिफोर लेबलिंग सिव्हिअरिटी यू हॅव टू फाइंड आउट द कॉज ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याचा कॉज काय आहे का हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट, ओनली बॅक्टेरिसिडल ड्रग्स शुड बी यूज टू इन्श्युअर द फास्टर क्लिअरन्स ऑफ द इन्फेक्शन. इफ द साइट ऑफ इन्फेक्शन इज नोन, नॅरो स्पेक्ट्रम ड्रग्स शुड बी यूज. कॉम्बिनेशन ऑफ पेनिसिलिन, थर्ड जनरेशन सिफेलोस्पेरिन, अमायनोग्लायकोसाइड्स अँड मेट्रोनिडाझोल मे बी यूज. सिव्हिअर इन्फेक्शनमध्ये तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स यूज करू शकतात. ते पण कॉम्बिनेशन कोणते यूज करायचे, 2 कॉम्बिनेशन ज्याचं सिनर्जिझम असेल. आपण बघणार आहे सिनर्जिझम कोणत्या ड्रग्सचा आहे किंवा कोणत्या ड्रग्स अवॉइड करायला पाहिजे. नेक्स्ट, the rational use of the drugs requires that patient receives medications appropriate for the clinical needs in dosage that meet their own individual requirements for an adequate period of time and at the lowest cost to them and to the community. हे WHO ने सांगितलेलं आहे की रॅशनल कशाला म्हणायचं, त्या पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट जायला पाहिजे, त्याच वेळेस ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण पाहिजे आणि सोसायटीत पण त्याचा इम्पॅक्ट यायला पाहिजे. त्यानंतर करेक्ट ड्रग पाहिजे, म्हणजे रॅशनॅलिटीसाठी काय, करेक्ट ड्रग पाहिजे, ॲप्रोप्रिएट इंडिकेशन पाहिजे त्याला, ॲप्रोप्रिएट ड्रग कन्सिडरिंग इफिकसी, सेफ्टी, सुटेबिलिटी आणि डोस प्रॉपर पाहिजे त्याचा, ॲडमिनिस्ट्रेशन आणि ड्युरेशन प्रॉपर पाहिजे, कॉन्ट्रा इंडिकेशन नाही पाहिजे त्या ड्रगला. नंतर करेक्ट डिस्पेन्सिंग इन्क्लुडिंग ॲप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन टू द पेशंट आणि पेशंट अडेरन्स टू द ट्रीटमेंट. पेशंटचा अडेरन्स पण राहिला पाहिजे. तुम्ही सांगता येतं पेशंटला की 7 दिवस ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, पेशंटने 2च दिवस घेतले, सो इट विल क्रिएट द रेजिस्टन्स टू दॅट अँटीबायोटिक्स. नेक्स्ट, सो पिलर्स ऑफ द रॅशनल ड्रग थेरपी ॲट, जेन्युन इंडिकेशन पाहिजे, मिनिमम नंबर ऑफ ड्रग्स पाहिजे. तर तुम्हाला फक्त 1 किंवा 2 ड्रग्स तुम्ही वापरा जे जेन्युनली वापरायचे. तुम्ही जर 2 ड्रग्स दिलेले आहेत, ऑलरेडी 2 अँटीबायोटिक तुम्ही लॉंग ॲक्टिंग किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक दिलेले आहेत आणि पेशंटला जर इम्प्रूव्ह होत नसत, सो यू हॅव टू रॅदर दॅन चेंजिंग अँटीबायोटिक यू हॅव टू चेंज युअर डायग्नोसिस. हे लक्षात ठेवा. 2 अँटीबायोटिक ऑलरेडी तुम्ही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक दिलेले आहेत आणि पेशंटला तरी पण इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे, तर तुम्ही तुमचं अँटीबायोटिक चेंज करण्याऐवजी तुमचं डायग्नोसिस काही चेंज होतं आहे का ते बघा. कारण की ऑलरेडी 2 अँटीबायोटिक दिलेले असतील तर इट इज लेस लाईकली की त्यांनी कवर होतच कोणतं पण इन्फेक्शन असेल. तर तुम्ही तुमचं डायग्नोसिस रिवाईज करा की काही मलेरिया आहे का किंवा दुसरं काही कॉज आहे का. सो इट विल गिव्ह पेशंट रिलीफ. देन इनएक्सपेन्सिव्ह अँड ॲप्रोप्रिएट फॉर्म्युलेशन शुड बी देअर, प्रिफरेबली ओरल रूट, अवॉइड इंजेक्शन्स, मॉनिटर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स अँड पेशंट एज्युकेशन रिलेटेड टू द ड्रग्स अँड डिसीजेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, ससेप्टिबिलिटी ऑफ द बॅक्टेरिया. आता बघितले आपण एरोबिक ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील तर आपण कोणते अँटीबायोटिक्स वापरणार आहे, त्याच्यात अमॉक्सिलिन वापरणार आहे, क्लॉक्झासिलिन वापरणार आहे, सिफॅलेक्झिन किंवा कोट्रायमॅक्झॉल. नावडेज कोट्रायमॅक्झॉल पण बरेच कमी झालेलं यूज, कारण की स्टीवन जॉन्सनमुळेच बऱ्याच आपण कमी वापरतोय. पण इट इज अ व्हेरी गुड ड्रग. बट नावडेज यू कॅन यूज प्रिफरेबली अमॉक्सिलिन अँड सिफॅलेक्झिन ग्रॅम पॉझिटिव्हसाठी. आणि जर IV मध्ये वापरायचं असेल तुम्हाला तर यू कॅन यूज द फर्स्ट ऑर थर्ड जनरेशन सिफॅलोस्पोरिन अलॉंग विथ फॅन्कोमायसिन. सो दिस ॲक्ट ऑन द ग्रॅम पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नंतर ग्रॅम निगेटिव्हवर कोणतं ॲक्ट होते तर कोट्रायमॅक्झॉल ॲक्टिंग ऑन द ग्रॅम पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज ग्रॅम निगेटिव्ह.
जुन्या काळात त्याच्यामुळं कोट्रामॅक्झो खूप रॅम्पंटली वापरायचे, कारण दोन्ही ऑर्गॅनिझम कव्हर करत होते. पण नाव डेज वी आर युझिंग इन लेस. त्यानंतर क्विनोलोन्स, ग्रॅम निगेटिव्हमध्ये क्विनोलोन्सची खूप चांगले रिझल्ट आहेत क्विनोलोन्सचे. तसं थर्ड जनरेशन सिफॅलोस्पोरिन, पिप्टाज, अस्ट्रिओनॅम इज ॲक्टिंग ऑन द मेरोपिनम, ग्रॅम निगेटिव्हवर ॲक्ट होतात. त्याच्यानंतर अनेरोबिक इन्फेक्शन असतील तर मेट्रोनिडाझोल अँड क्लिंडामायसिन आर द ड्रग ऑफ चॉईस. नंतर अँटीबॅक्टेरियल स्पेक्ट्रम ऑफ द अँटीबायोटिक्स, प्रिडॉमिनेंटली जर ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असतील तर फर्स्ट जनरेशन सिफॅलोस्पोरिन, क्लिंडामायसिन, व्हँकोमायसिन, लिनेझोलिन और टिकोप्लॅनिन, दीज आर यूज इन इंडोर पेशंट्स. ओनली अनेरोबिक इन्फेक्शन आहे तो मेट्रोनिडाझोल किंवा क्लिंडामायसिन तुम्ही वापरू शकतात. ग्रॅम निगेटिव्ह आहे अमायनोग्लायकोसाइड, सिप्रोफ्लॉक्झॅसिन, ओफ्लॉक्झॅसिन और अस्ट्रिओनॅम. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम जर वापरायचे असेल तुम्हाला तर ऑगमेंटिन, थर्ड जनरेशन सिफॅलोस्पोरिन, पिप्टा, लिओफ्लॉक्झॅसिन, इमिपिनम, मेरोपिनम, क्लोरॅम्फिनिकॉल. अगेन क्लोरॅम्फिनिकॉल इज अ व्हेरी गुड ड्रग, बट ड्यू टू bone marrow suppression, we are not using right now. So what are the general guidelines to use the antibiotics? Start antibiotics if there is evidence of infection. Antibiotics कधी सुरू करायचे? If there is a start antibiotics if there is a evidence of infection. इन्फेक्शन वाटतं आणि त्यातली त्यात जर बॅक्टेरियल इन्फेक्शन वाटत असेल तुम्हाला तरच तुम्ही अँटीबायोटिक स्टार्ट करायचे. इफ स्टार्टिंग अँटीबायोटिक्स इट इज बेटर नॉट टू यूज एनी ऑफ द न्यू वन्स इफ यू आर नॉट फॅमिलियर विथ देअर यूज. तुमचे जे रेग्युलर यूज करतायत अँटीबायोटिक्स तेच वापरा. कोणीतरी तुम्हाला सांगितलं की हे भारी अँटीबायोटिक आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तर नेवर यूज दॅट अँटीबायोटिक्स. विच एवर ड्रग्स यू आर फॅमिलियर यू हॅव टू यूज दॅट ड्रग्स ओनली. आमचे एक सिनियर पेडियाट्रिशियन होते डॉक्टर करमरकर म्हणून, ते एकदम बेसिक ड्रग्स वापरायचे. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडं होतो त्यावेळेस त्यांना विचारलं की सर तुम्ही एवढे जुने ड्रग्स कसं काय वापरता, आज कुणीच वापरत नाही हे ड्रग्स. पण त्यांनी सांगितलं की ह्या ड्रगनी मला आत्तापर्यंत रिझल्ट मिळत आलेला आहे माझ्या पेशंटला. आणि रिझल्ट कशामुळे मिळायचं तर त्यांचं प्रॉपर डायग्नोसिस होतं. जर प्रॉपर डायग्नोसिस असेल आणि तुम्ही सिंगल ड्रग जरी दिलं तरी इट विल वर्क और इट विल डू द मिरॅकल्स. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अँटीबायोटिक शुड नॉट बी स्टार्टेड इन रिस्पॉन्स टू द पेशंट प्रेशर. नेगेटिव्ह म्हणतायत म्हणून अँटीबायोटिक सुरू करू नका, कारण त्याचा काहीच रोल नाही आहे. नो अँटीबायोटिक्स व्हायरल इन्फेक्शन्स आर मोर कॉमन लाईक कॉमन कोल्ड अँड डायरिया टू सॅटिस्फाय द पेशंट. जर तुम्हाला माहिती आहे ना हे डेफिनेटली बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, तर तिथं अँटीबायोटिक देऊ नका. जर अँटीबायोटिक दिलं तर अननेसरली त्याला लूज मोशन्स वगैरे अँटीबायोटिक्सचे कॉम्प्लिकेशन आहे ते सुरू होतील, रॅदर दॅन अवॉइड द using antibiotics in common cold or viral diarrhea. Antibiotics when used given for sufficient long period, inadequate duration and dose therapy should be discouraged. तुम्ही ज्यावेळेस अँटीबायोटिक सुरू करताय त्यावेळेस प्रॉपर डोसेज जायला पाहिजे आणि प्रॉपर ड्युरेशनसाठी जायला पाहिजे. जर तुम्ही प्रॉपर ड्युरेशन नाही वापरलं, प्रॉपर डोस नाही गेला, सो पेशंट विल नॉट इम्प्रूव्ह. आणि जर ड्युरेशन प्रॉपर नाही गेलं तर त्याला रेझिस्टंट डेव्हलप होईल त्या अँटीबायोटिकला. नेक्स्ट नंतर सगळ्यात महत्त्वाचं इंडियामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताय त्यावेळेस कॉस्ट इफेक्टिव्हनेस बघणं प्रत्येक ड्रगचं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्यावेळेस शक्य आहे त्यावेळेस तुम्हाला कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी करायची पेशंट. अवॉइड युजिंग टू मेनी अँटीमायक्रोबियल्स अँड ड्रग कॉम्बिनेशन्स ॲज इट इज इनकरेजेस पुअर डायग्नोसिस अँड मिसमॅनेजमेंट. अवॉइड यूज ऑफ मल्टिपल अँटीबायोटिक्स एक्सेप्ट हिअर इट इज इंडिकेटेड. मल्टिपल अँटीबायोटिक्स वापरायची गरजच पडत नाही. फक्त मल्टिपल अँटीबायोटिक्स कुठं गरज पडते जर ट्युबरकुलोसिस असेल तर त्यासाठी आपण AKT ऑलरेडी डिवाईस केलेली आहे. सो मल्टिपल अँटीबायोटिक्स गरज नाही आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला यूज करायचे त्यावेळेस रॅशनल अँटीबायोटिक्स आपण यूज करणार आहेत, आपण बघणार आहेत. नेक्स्ट सो यू हॅव टू थिंक अबाउट दी कॉस्ट एव्हरी टाईम. नेक्स्ट आता इथं आपण बघणार आहेत की कॉमनली आपल्याला जे OPD प्रॅक्टिसमध्ये जे पेशंट येतात त्यांच्यासाठी काय काय ट्रीटमेंट देणार आहे आपण. सो फॅरेंजायटिस व्हेरी कॉमनली इनकाउंटर्ड इन OPD प्रॅक्टिस. सो कोणता पण फॅरेंजायटिस आलं तर त्याला तुम्हाला लगेच अँटीबायोटिक सुरू करायची गरज नाही. त्याच्यासाठी एक सेंटॉर क्रायटेरिया दिलेला आहे. सेंटॉर क्रायटेरियामध्ये काय आहे की पेशंटला तुम्ही टॉन्सिल बघायचे त्याचे किंवा थ्रोट बघायचं, थ्रोटमध्ये एक्झुडेट आहे का त्याला, नंतर टेंडर और अँटेरियर सर्वायकल लिम्फॅडेनायटिस आहे का, फीवर मोर दॅन 38 डिग्री सेंटीग्रेड आहे का, अब्सेन्स ऑफ कफ आहे का. जर ह्याच्यातलं प्रत्येकाला एक एक पॉईंट आहे, जर हे सगळे जर मोर दॅन 3 पॉईंट्स आले तर तुम्ही अँटीबायोटिक सुरू करायचे. जर मोर दॅन 3 पॉईंटपेक्षा कमी आले तर देर इज नो नीड टू स्टार्ट द अँटीबायोटिक्स. फॅरेंजायटिस मोस्ट ऑफ द टाइम्स व्हायरल 70% ऑफ द टाइम्स इट इज ड्यू टू द व्हायरल ओरिजिन. फक्त 30% टाईपमध्ये ग्रुप ए बीटा हिमोलिटिक स्ट्रिप्टोकोकायमुळं होऊ शकतं. ते पण जर तुम्ही एकदम गडबड करायची गरज नाही. ग्रुप ए बीटा हिमोलिटिक स्ट्रिप्टोकोकायमुळे जरी इन्फेक्शन असेल तरी अप टू 9 days नो इन्क्रीज रिस्क ऑफ द रिमॅटिक फिवर. म्हणजे 9 दिवसापर्यंत त्याला काही रिस्क नाही आहे. म्हणजे तुम्ही जरी अँटीबायोटिक थोडं लेट जरी सुरू केलं तरी देर इज नो रिस्क. पण मोस्ट ऑफ द टाइम्स काय आहे व्हायरल इन्फेक्शन आहे. सो देर इज नो नीड टू गिव्ह द अँटीबायोटिक्स. अँड इफ यू आर सस्पेक्टिंग ग्रुप ए बीटा हिमोलिटिक स्ट्रिप्टोकोकाय देन ड्रग ऑफ चॉईस इज ॲमॉक्सिलिन और अझिथ्रोमायसिन. सो यू कॅन प्लेन ॲमॉक्सिलिन द्यायचं, नो नीड टू गिव्ह ॲमॉक्सिक्लॅव. आपण क्लॅव्हिलॅनिक ॲसिड कशासाठी ॲड केलेलं आहे ग्रॅम निगेटिव्ह कव्हरेजसाठी.
amoxicillin, plain amoxicillin works against the gram positive. So it is a pharyngitis group A beta hemolytic streptococci जो आहे तो gram positive organism आहे. So you can give the amoxicillin 40 mg per kg per day for 10 days. हे लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला 10 days साठी पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा आहे. किंवा अझिथ्रोमायसिन 12 mg per kg OD फॉर 5 days. अडल्टमध्ये 625 mg ची टॅबलेट येते अमॉक्सिलिनची किंवा 500 mg जी येते ती देऊ शकता तुम्ही. अझिथ्रोमायसिनची 500 येते. But you have to give for azithromycin 5 days, amoxicillin for 10 days. Next, acute otitis media असेल तर acute otitis media मध्ये पण जर there are chance of mastoiditis or otorrhea वगैरे असेल तर you can use the amoxicillin 45 mg per kg per day. सिव्हिअर केसेसमध्ये इंजेक्टेबल अमॉक्सिक्लाव किंवा इंजेक्शन सेप्ट्रॅक्झोन तुम्ही देऊ शकतात. अगेन ड्युरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर 7 to 10 days यू हॅव टू गिव्ह द अँटीबायोटिक्स. नेक्स्ट, अक्यूट बॅक्टेरियल सायनोसायटिस आहे. सो बॅक्टेरियल सायनोसायटिस बऱ्याचदा मिस होत आहेत आपल्याकडून. कशामुळं? पर्सिस्टंट अँड नॉन इम्प्रूव्हमेंट बियॉन्ड द 10 days. पेशंटला 10 दिवसापासून सिम्पटम्स आहेत. सिम्पटम्स काय म्हणजे कमी झालेलेच नाहीत. वर्सनिंग और न्यू ऑनसेट फीवर, हेडेक, इन्क्रीज इन नेझल डिस्चार्ज आफ्टर अ टिपिकल कोर्स. ह्या टिपिकली काय असतं, नेझल डिस्चार्ज जो असतो ना येलो किंवा ग्रीनिश कलरचा नेझल डिस्चार्ज सुरू होतो. हेडेक सुरू होतो पेशंटला. नंतर फिवर गेलेला असतो आणि परत फिवर सुरू होतो नव्याने. हाय ग्रेड फिवर, फेशियल पेन, प्युरुलेंट नेझल डिस्चार्ज इज व्हेरी क्लासिकली ऑफ द अक्यूट बॅक्टेरियल सायनोसायटिस. जर अक्यूट बॅक्टेरियल सायनोसायटिस तुम्ही डायग्नोज करत असाल तर त्याला यू हॅव टू स्टार्ट विथ द अमॉक्सिलिन और अमॉक्सिक्लाव फॉर 10 to 14 days. अगेन ट्रीटमेंट फॉर 10 to 14 days इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, आता कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया आहे. कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया आहे जर पेशंटला यंगर दॅन 2 months आहे, पेशंट एकदम क्रिटिकल आहे, सपोज त्याला ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी, त्याचं सायनोसिस आहे, रिस्पिरेटरी डिफिकल्टी आहे, आपने आहे, ग्रंटिंग आहे, इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस आहे आणि त्याला ओरल अँटीबायोटिक दिलेले तुम्ही तरी पण पेशंट इम्प्रूव्ह होत नाही तर त्याला ॲडमिट करायचं आहे. ॲडमिट करून नेक्स्ट त्याला इंजेक्टेबल अँटीबायोटिक सुरू करायचे आहेत. सो क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट मे टेक 48 to 96 hours. फिवर मे लास्ट 2 to 4 days. ल्युकोसायटोसिस युजली रिझॉल्व्स बाय day 4. ॲबनॉर्मल फिजिकल फाइंडिंग्स मे परसिस्ट फॉर 7 days. सो इंजेक्टेबल सुरू केल्यानंतर पण लगेच 1 किंवा 2 दिवसात फिवर सबसाईड होणार नाही. तुम्हाला इंजेक्टेबल सुरू केल्यानंतर ॲटलीस्ट 40 to 72 hours यू हॅव टू वेट. तुम्ही एक अँटीबायोटिक सुरू केलं आहे, लगेच विदिन 24 hours तुम्ही दुसऱ्या अँटीबायोटिकवर जात आहे, लगेच 48 hours नंतर तिसऱ्या अँटीबायोटिकचा देर इज नो नीड. तुम्ही जे अँटीबायोटिक सुरू केलं आहे त्याच्या स्टिकअप राहा आणि यू हॅव टू सी द क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट इन 48 to 96 hours. नंतर रेडिओलॉजिकली जे इम्प्रूव्हमेंट असते इट विल टेक वीक्स. म्हणजे रेडिओलॉजिकली लगेच निमोनिया आहे तुम्हाला लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इम्प्रूव्हमेंट दिसेल असं नाही आहे. त्याला बऱ्याचदा 2 आठवडे पण लागू शकतात. त्याच्यामुळे रेडिओलॉजिकल इम्प्रूव्हमेंट बघण्यापेक्षा क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट किती आहे पेशंटमध्ये ते बघायला पाहिजे. नंतर ल्युकोसायटोसिस पण कमी होण्यासाठी 4-5 दिवस लागतात. त्यानंतर जर तुम्ही IV पेनिसिलिन सुरू केलं असेल तर तुम्हाला ॲज अर्ली ॲज त्याला ओरलवर शिफ्ट करायची गरज आहे. IV पेनिसिलिन सुरू केलं असेल तर तुम्ही ओरल अमॉक्सिक्लावर त्याला शिफ्ट करू शकतात. जर तुम्ही सिपॅलोस्पोरिन सुरू केले असते इंजेक्शन तर त्याला सिफोडॉक्झाईनवर शिफ्ट करू शकतात. जर तुम्ही व्हॅन्कोमायसिन दिलेला असेल तर लिनेझोलिड टॅबलेटवर तुम्ही शिफ्ट करू शकतात. आता किती दिवस द्यायचे हे? जर नॉन स्टॅप ऑर्गॅनिझम असेल तर 7 दिवस द्यायचं आहे. स्टॅप असेल तर 14 दिवस अँटीबायोटिक द्यायचे. आणि जर पेशंटला इम्पायमा वगैरे डेव्हलप झालेला असेल तर यू हॅव टू गिव्ह अँटीबायोटिक्स फॉर 28 days. नेक्स्ट, स्किन आणि सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन असतील तर जसं इम्पेडिगो आहे किंवा बुलस आहे तर त्याच्यात ड्रग ऑफ चॉईस इज क्लॉक्झॅसिलिन वर्क्स व्हेरी वेल इन स्किन अँड सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन्स. त्याच्यानंतर सिफॅलॅक्झिन, फर्स्ट जनरेशन सिफॅलोस्पोरिन आणि अमॉक्सिक्लाव खूप चांगले रिझल्ट येतात त्याच्यात. आणि जर खूपच कमी इन्फेक्शन असेल तर टॉपिकल फ्युझिडिक ॲसिड किंवा म्युपिरिसिन विल ऑल्सो वर्क. जास्त नाही इम्पेडिगो वगैरे, त्याला सिस्टमिक सायन्स काही नाही येतं, त्यावेळेस तुम्ही फक्त लोकली पण देऊ शकतात. इट विल वर्क फॅन्टॅस्टिकली. नेक्स्ट, ह्युमन बाईट्स किंवा ॲनिमल बाईट्स असतील तर इट इज ड्यू टू मोस्टली अनएरोबिक इन्फेक्शन्स आणि त्याच्यात तुम्ही कोॲमॉक्सिक्लाव म्हणजे अमॉक्सिक्लाव देऊ शकतात. इज द ट्रीटमेंट ऑफ चॉईस. ज्यावेळेस काही बाईटचे पेशंट येत आहेत तुमच्याकडं त्यावेळेस. इन्सेक्ट बाईट अँड स्टिंग्स, जर इन्सेक्ट बाईट अँड स्टिंग्सचे पेशंट आले सो इट इज मोर ॲलर्जिक, त्याच्यात अँटीबायोटिकची गरज लागत नाही. अँटी इन्फ्लेमेटरी किंवा अँटी ॲलर्जिक दिलं तरी इट विल रिझॉल्व. प्रत्येक वेळेस अँटीबायोटिक द्यायची गरज पडत नाही. नेक्स्ट, डायरिया व्हेरी कॉमनली एन्काउंटर इन OPD प्रॅक्टिस. सो इफ डायरिया प्रेझेंट विथ वॉमिटिंग, लो ग्रेड फीवर विथ नो म्युकस इन स्टूल, थिंक ऑफ द व्हायरल इन्फेक्शन. पेशंटला डायरिया आहे, वॉमिटिंग आहे, लो ग्रेड फीवर आहे पण म्युकस नाही स्टूलमध्ये, सो इट इज अ व्हायरल डायरिया. व्हायरल डायरिया असेल तर देर इज नो नीड टू गिव्ह द अँटीबायोटिक्स. नेक्स्ट, इफ डायरिया प्रेझेंट विथ द वॉमिटिंग, ॲबडॉमिनल क्रॅम्प्स आहेत, ब्लड अँड म्युकस इन द स्टूल विथ फीवर, थिंक ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन.
सो बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, यू हॅव टू गिव्ह द अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स इथं कोणते यूज करू शकता तुम्ही? क्विनोलोस, प्रिफरेबली यू कॅन यूज द क्विनोलोस. त्यानंतर इफ डायरिया प्रेझेंट विथ द ब्लड अँड म्युकस विथ स्टूल, नो फिवर, थिंक ऑफ द अमिबियासिस. आता मागच्या 10 वर्षापासून आहे अमिबियासिस खूप कमी झालेला आहे. फक्त जे खेड्यात राहतात किंवा जे जंगलात राहतात आणि जे नदीचं वगैरे पाणी पितात त्यांच्यातच अमिबियासिस दिसतो. अदरवाईज अमिबियासिस खूप कमी झालेलं आहे. जर अमिबियासिस असेल तर ड्रग ऑफ चॉईस काय आहे? मेट्रोनिडाझोल. सो यू हॅव टू गिव्ह मेट्रोनिडाझोल. अमिबियासिसचं पेशंट आहे आणि तुम्ही बाकीचे सगळे अँटीबायोटिक दिले, सो इट विल नेव्हर वर्क. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हिस्ट्री, की काय हिस्ट्रीमध्ये डायरिया आहे, ब्लड विथ ब्लड अँड म्युकस इन स्टूल विथ नो फिवर, थिंक ऑफ अमिबियासिस. इफ प्रोफ्यूज डायरिया प्रेझेंट, राईस वॉटर स्टूल्स विथ ओमिटिंग, थिंक ऑफ द कॉलेरा. आता कॉलेरा पण खूप कमी झालेले, पण क्लासिकली राईस वॉटर स्टूल्स असायचे कॉलेरामध्ये. सो त्याच्या ड्रग ऑफ चॉईस इज डॉक्सिसायक्लिन इन कॉलेरा. इफ डायरिया प्रेझेंट विथ द एक्सेसिव्ह ओमिटिंग, स्पेशली इफ इन मोर दॅन 1 मेंबर ऑफ द हाऊसहोल्ड, थिंक ऑफ द फूड पॉयझनिंग. फूड पॉय म्हणजे कुठेतरी बाहेर जेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर घरातले 2-3 लोकांना जर त्रास सुरू झालेला आहे तर इट इज मोस्टली ड्यू टू द फूड पॉयझनिंग. नेक्स्ट, इंटेरिक फिवर आहे, कन्फर्म इंटेरिक फिवर किंवा प्रोबेबल इंटेरिक फिवर आहे. सो ड्रग ऑफ चॉईस इज द, जर पेशंट अनकॉम्प्लिकेटेड इंटेरिक फिवर असेल तर ड्रग ऑफ चॉईस इज सेफिक्झिम. आणि जर पेशंटला इंडोर केलं तुम्ही तर सेफ्ट्राक्झोन इज द ड्रग ऑफ चॉईस. नेक्स्ट, हे सगळे आपण अँटीबायोटिक्स कोणते दिलेले आहेत ते बघितलं आहे. सो कॉलेरामध्ये डॉक्सिसायक्लिन इज द ड्रग ऑफ चॉईस अँड 300 mgचा डोस आहे डॉक्सिसायक्लिनचा. बॅक्टेरियल डिसेंट्रीमध्ये यू कॅन गिव्ह सेफ्ट्राक्झोन और अझिथ्रोमायसिन 1 ग्रॅम OD फॉर 3 days. नेक्स्ट, नंतर अमिबिक डिसेंट्री असेल तर मेट्रोनिडाझोल 400 mg TDS देऊ शकता तुम्ही, किंवा टिनिडाझोल देऊ शकता त्याच्यात. जिआरडियासिस असेल तरी त्याच्यात पण ड्रग ऑफ चॉईस इज मेट्रोनिडाझोल 400 mg TDS. इंटेरिक फिवर असेल तर इंटेरिक फिवरमध्ये इफ पेशंट इज ॲडमिट असेल तर यू हॅव टू गिव्ह द सेफ्ट्राक्झोन. जर ओरल द्यायचं असेल तर सेफिक्झिम 200 mg BD फॉर 7 to 10 days. मिनिमम 7 to 10 days तुम्हाला अँटीबायोटिक द्यायचं आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर मोस्ट कॉमनली इन्काउंटर्ड इज युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन. युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे, मोस्टली युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन कशामुळे असतात? इकोलाय, ग्रॅम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट, आता त्याच्यात अक्यूट सिस्टायटिस असू शकतं, म्हणजे UTI असू शकतं, सिस्टायटिस असू शकतं. जर अक्यूट सिस्टायटिस आहे तर ड्रग ऑफ चॉईस इज नायट्रोफ्युरॉन्टाईन. नायट्रोफ्युरॉन्टाईन इन 100 mg BD फॉर 7 days, किंवा यू कॅन गिव्ह सिप्रोफ्लॉक्झासिन 500 mg BD. देन पायलोनेफ्रायटिस आहे तर पायलोनेफ्रायटिसमध्ये यू हॅव टू गिव्ह द इंजेक्टेबल्स, पिप्टाज देऊ शकता तुम्ही. त्यानंतर अक्यूट प्रोस्टॅटायटिस असेल तर यू कॅन गिव्ह डॉक्सिसायक्लिन और पिप्रेसिलिन टॅझोबॅक्टम. सो अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू, तुम्हाला हे डिस्चार्ज करायचं एक पेशंट तुम्ही OPD बेसिसवर ट्रीट करतायत का IPD करायचं. OPD बेसिसवर ट्रीट करत असेल तर लाईन ऑफ मॅनेजमेंट वेगळी आहे, IPDवर वेगळी आहे. नेक्स्ट, अपार्ट फ्रॉम दिस ऑल, दुसरा ग्रुप कोणता आहे? फंगल इन्फेक्शन्स. बॅक्टेरियल बघितले आपण तर बऱ्याचदा काय असतं की फंगल इन्फेक्शन मिस होतात, पण रुटीन अँटीफंगल प्रोफायलॅक्टिक थेरपी इन क्रिटिकली इल पेशंट इज नॉट रिकमेंडेड. म्हणजे रुटीनली की भरपूर दिवस झालेत पेशंटला तर रुटीन अँटीफंगल थेरपी द्यायची काही एक गरज नाही आहे. जर डेफिनेटली ब्लड कल्चरमध्ये आलेलं आहे की फंगस आहे, सो यू कॅन गिव्ह द फ्लुकोनाझोल और लायपोझोमल अँपोटेरिसिन बी और कॅस्पोफंगिन यू कॅन गिव्ह इन दॅट पेशंट्स. नेक्स्ट, सो दीज आर ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स. ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स कोणकोणते येतं? कोका येतं, स्ट्रिप्टोकोकाय, स्टिपालोकोकाय, स्ट्रिप्टोकोकाय, इंटरोकोकाय, हे जे आहेत हे सगळे कोकायमध्ये ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत. रॉड्समध्ये कॉर्निबॅक्टेरियम, डिप्थेरी, लिस्टेरिया, हे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. हे लक्षात नाही राहिले तरी चालेल, पण आपल्याला एवढंच माहिती पाहिजे की हे ऑर्गॅनिझम कोणतं इन्फेक्शन करता येतं. आपण ऑलरेडी बघितलं आहे, अबो द डायफ्रॅम, बिलो द डायफ्रॅम. नंतर ग्रॅम निगेटिव्हमध्ये कोकायमध्ये नायझेरिया आहेत, रॉड्समध्ये शुडोमोना, साल्मोनेला, शिगेला, क्लेप्शिला, प्रोटियस, इशेरिया, यर्सिनिया. सो मेनी ड्रग्स आर दे, सो मेनी ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आर दे. अँड ऑलवेज रिमेंबर, ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आर मोर डेंजरस दॅन दी ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट, त्यानंतर एक ग्रुप आहे अटिपिकल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अटिपिकलमध्ये जे मायकोप्लाझ्मा किंवा स्पायरोचिट्स वगैरे जे येतात ते अटिपिकल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. नंतर ह्याच्यात हे सगळे ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाय, ग्रॅम निगेटिव्ह कोकाय, बॅसिलाय, त्याच्यावर कोणकोणते अँटीबायोटिक्स असतात ते आपण बघितलेलं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं मॅक्झिमाइज करता येते ते बघ. व्हेरी गुड, इकडं घे थोडं, अलीकडं नाही, पलीकडचं पार्ट दाखव, पलीकडचं. सो पेनिसिलिन्स कुठं वर्क होतात चांगले? ग्रॅम पॉझिटिव्ह कोकायवर पेनिसिलिन्स चांगले वर्क होतात. त्याच्यानंतर अँटीस्टिपॅलोकोकल पेनिसिलिन, नॅप्सिलिन, ऑक्सासिलिन हे आपण वापरत नाहीत, पण आत्ता जे वापरतो आपण
अमायनोपेनिसिलिन्समध्ये कोणते येते, सगळ्यात महत्त्वाचे 2 ड्रग येतात अमायनोपेनिसिलिन्समध्ये, ॲम्पिसिलिन आणि ॲमॉक्सिलिन. तो ते कशावर वर्क करतायत, ग्रॅम पॉझिटिव्हवर पण करतायत, ग्रॅम निगेटिव्हवर पण करतायत. नंतर फर्स्ट जनरेशन सिफॅलोस्पोरिन्स ते थोडे बहुत ग्रॅम पॉझिटिव्हवर करतायत, मॅक्झिमम ग्रॅम निगेटिव्हवर करतायत. त्यानंतर थर्ड जनरेशन सिफॅलोस्पोरिन्स आर द हॅविंग ब्रॉड स्पेक्ट्रम, ग्रॅम पॉझिटिव्हवर पण काम करतात, ग्रॅम निगेटिव्हवर पण काम करतात. त्याच्यानंतर येतं अमायनोफायलिन्स विथ बीटा लॅक्टमेज इनिव्हिटर्स, म्हणजे ॲमॉक्सिक्लाव जे आहे, ॲमॉक्सिक्लाव इज ऑल्सो ब्रॉड स्पेक्ट्रम, ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्हवर आणि अनेरोब्सवर पण काम करते. त्याच्यामुळं आपण रुटीनली ॲमॉक्सिक्लाव वापरू शकतो. त्याच्यानंतर येतं जे मोनोबॅक्टम्स येतं, इमिपिनाम, मेरोपिनाम, हे जे आहे तर ह्याचं ग्रॅम निगेटिव्हवर जास्त ॲक्शन आहे. त्यानंतर क्युनोलोन जे आहे तर क्युनोलोन्स इज ऑल्सो ॲक्टिंग मोर ऑन द ग्रॅम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर अमायनोग्लायकोसाइड्स वर्क्स ऑन द ग्रॅम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मॅक्रोलाइड्स वर्क्स ऑन द ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, अझिथ्रोमायसिन, रॉक्झिथ्रोमायसिन हे सगळे आहेत तर ग्रॅम पॉझिटिव्हवर वर्क करतात. त्यानंतर डॉक्सिसायक्लिन ऑल्सो वर्क्स अगेन द ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. अगेन व्हॅन्कोमायसिन, लिनेझोलिड वर्क्स ऑन द ग्रॅम पॉझिटिव्ह. नेक्स्ट, सो इरॅशनल अँटीबायोटिक कॉम्बिनेशन्स कोणते येतं, नॉरफ्लॉक्झॅसिन आणि टिनिडाझोल जे आहे ते इरॅशनल अँटीबायोटिक कॉम्बिनेशन आहे. ॲम्पिसिलिन आणि क्लॉक्झॅसिलिन हे इरॅशनल अँटीबायोटिक कॉम्बिनेशन आहे. नेवर यूज दीज कॉम्बिनेशन्स. देन अदर इरॅशनल कॉम्बिनेशन्स कोणते येतं, IV ॲम्पिसिलिन आणि IV क्लॉक्झॅसिलिन, IV बेन्झाइल पेनिसिलिन, IV क्लॉक्झॅसिलिन, IV सेप्ट्राक्झोन आणि IV क्लॉक्झॅसिलिन. दीज आर द इरॅशनल कॉम्बिनेशन्स. रॅशनल कॉम्बिनेशन्स कोणते येतं, यू कॅन यूज सेप्ट्राक्झोन विथ अमिक ॲसिड, किंवा जे ग्रॅम पॉझिटिव्ह तुम्हाला माहितीच नाही की काय तुम्ही ऑर्गॅनिझम कोणता टार्गेट करताय, तर तुम्हाला काय ऑर्गॅनिझम टार्गेट करायचं, ग्रॅम पॉझिटिव्ह असू शकतो किंवा ग्रॅम निगेटिव्ह, तर तुम्हाला हे 2 ऑर्गॅनिझम टार्गेट करायचं. तर तुम्ही अँटीबायोटिक चूज करताना कोणते करणार की जो ग्रॅम पॉझिटिव्हवर रिॲक्ट होतो आणि दुसरा ग्रॅम निगेटिव्हवर. तसं जसं आपण अमॉक्सिलिन विथ जंटामायसिन असं जे कॉम्बिनेशन आहेत, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस माहीत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला डेफिनेटली माहिती झालं की नाही हाच मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यावेळेस तुम्ही सिंगल अँटीबायोटिक पण देऊ शकता. नेक्स्ट, so what is the take home message from this? So adherence to the standards during the prescription. जे स्टँडर्ड्स मेडिसिन आहे तर ते त्याला तुम्ही अडेर राहा. रेफर स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स, त्या स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स त्याच फॉलो करा. अवॉइड अननेसेसरी पॉलिफार्मसी, मल्टिपल अँटीबायोटिक्स यूज करू नका. यूज अँटीबायोटिक्स ओनली व्हेन इंडिकेटेड, ज्यावेळेस इंडिकेटेड त्याच वेळेस अँटीबायोटिक यूज करा. यूज अँटीबायोटिक कॉम्बिनेशन्स वाईजली, ज्यावेळेस अँटीबायोटिक कॉम्बिनेशन यूज करायचे त्यावेळेस वाईजली यूज करा. मॉनिटर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स. नंतर कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट्स वाय वी हॅव टेकन दिस लेक्चर. अँड ॲड्युकेट इन्स्ट्रक्शन्स अँड इन्फॉर्मेशन टू द पेशंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पेशंटला इन्फॉर्म करणं की तुला किती दिवस घ्यायचं आहे ट्रीटमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. लास्ट, सो टू कॉम्बॅट द ड्रग रेजिस्टन्स it is very important to use the antibiotics judiciously, otherwise next generation will not be able to use the antibiotics. So this is all regarding the antibiotics. Thank you so much for your patience listening.